आणि इकडून तिकडून रिक्षा भेटली होती स्टेशनवर जायला. तर आता पण रिक्षाने मध्येच एअर पकडला, त्याच्यामुळे टायमिंग पोहोचत होता का नाही, तिकीट कॅन्सल होता का नाही, तोच मोठा प्रश्न आहे माझा. बांद्रा बँड स्टँड म्हणजे शाहरुख खानच्या घरासमोरचा एक्झॅक्ट समोरचा समुद्र किनारा आता आपण बघतोय. त्याचबरोबर मरीन ड्राईव्ह देखील एक्सप्लोअर केलेला आहे व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की बघा, तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन भेटून जाऊन. हॅलो गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आता आपण सिंहगड कॅम्पसमध्ये आणि आता आपल्याला मुंबईला जायचं आहे. त्यासाठी बोलवलेली आहे, ओलाला ऑर्डर केलेली आहे, परंतु पहिली कॅन्सल झाल्यामुळे पोरं तिकडं टेन्शनमध्ये गेले ते, दुसरी गाडी यायची वेट करते ते. सो लेट्स गो. आता इथून आपण स्टेशनला जाणार आहे आणि तिथून डायरेक्ट ट्रेननी मुंबई जाणार आहे. सो कंटिन्यू पाहू, ट्राय करू. तुम्हाला कळत पोहोचत होतं नाही. 7:10 ट्रेन आहे आणि इकडून तिकडून रिक्षा भेटली होती स्टेशनवर जायला. तर आता पण रिक्षाने मध्येच एअर पकडला, त्याच्यामुळे टायमिंग पोहोचत होतं का नाही, तिकीट कॅन्सल होतं का नाही, तोच मोठा प्रश्न आहे माझा आला. तरी पण बघू काय होते. आता ट्रेन निघायचा टाइम झाला आणि इकडे ट्रॅफिकमध्ये अटकले पोरं, त्याच्यामुळं इकडे स्नॅप काढायचं सुचू राहिले यांना. आणि इकडे ट्रॅफिक एवढी का ट्रेन तर निघून जाणार आहे फिक्स. आता पुढची ट्रेन नाही सुटी, एवढं बस. ट्रेन तर गेलीच आहे, पण आता इकडे ट्रॅफिक आहे निघाला, त्याच्यामुळं रिक्षा फायनली सोडून दिले. आता आम्ही ऐकून चाललोय दुसरी रिक्षापेक्षा बघतो आणि डायरेक्ट जातो स्टेशनला. व्याधिग्रस्त अवस्था, अगर किसी को बुखार हो गया तो दवाई खाता है और पत्थर दिया जाता है. दवाई खाने से बुखार निकल जाएगा. स्ट्रगल चालू आहे, काहीच गर्दी फुल गर्दी आहे, जागा खडे नाही पिल्या का नाही, जागा नाही. कसं आहे ना, सुरुवातीला बसायला तर जागा नाही भेटली, पण पुण्याकडून मुंबईकडे जाताना यात्रा लागणार लोणावळा आणि खंडाळ्याचा जो व्ह्यू बघायला भेटतो ना, तो एकदम क्वालिटी असतो. त्याच्यामुळे तुम्ही दिवसा जर गेले फर्स्ट टाइम तर तुम्हाला तो व्ह्यू नक्कीच आवडेल. सो अशा पद्धतीने लोणावळ्याचा आणि खंडाळ्याचा व्ह्यू बघितल्यानंतर आपण डायरेक्ट येऊन पोहोचतो पनवेलपर्यंत. आता इथे येईपर्यंत ट्रेनमधली गर्दी बऱ्यापैकी कमी झाली होती, त्याच्यामुळे बसायला पण जागा भेटली होती आपल्याला. त्याच्यामुळे मुलं ट्रॅव्हलिंगचा एन्जॉय करत डायरेक्ट आम्ही येऊन पोहोचतो CSMT स्टेशनपर्यंत. टेन्शन ना घेऊ, आता आपण मुंबई CSMT मध्ये आलोय, चाललो आता बघायला नेक्स्ट लोकेशन. तर फायनली CSMT स्टेशनपासून बाहेर निघाल्यानंतर आपल्याला महानगरपालिका पाहायला भेटते आणि त्याच्यावरूनच आपल्याला अंदाज येऊन जातो की बऱ्यापैकी टुरिस्ट मुंबईला व्हिजिट करण्यासाठी का येतात. आता मुंबईची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून देखील इथं ट्रॅफिकचे मॅनेजमेंट अतिशय व्यवस्थित पद्धतीने केले असल्यामुळे आपल्याला इथं आल्यानंतर अजिबात अशी जास्त गर्दी असल्यासारखं जाणवलं नाही, जी की इथली एक चांगली गोष्ट म्हणता येईल आपल्याला. आता इथं आल्यानंतर आम्ही मुंबईतील काळ्या पिवळ्या बघितल्या, त्याच्यानंतर डबल डेकर बसेस बघितल्या. तरी पण पाय चालत आम्ही 2.5 किलोमीटर दूर येऊन मरीन ड्राईव्हपर्यंत येऊन पोहोचलो. आणि फायनली मरीन ड्राईव्हला पोहोचल्यानंतर एवढं जे पाय दुखत होते आणि एवढा स्ट्रेस आलेला होता, एवढं स्ट्रगल केलेलं होतं, हे सगळं वर्थ इट वाटलं. आणि इथला व्ह्यू खरंच बघण्यासारखा होता. इथं भरपूर पर्यटक येत असतात, त्याच्या मागचं रिझन देखील आपल्याला कळलं होतं. तसं तर मरीन ड्राईव्हला संध्याकाळी भरपूर जास्त प्रमाणात गर्दी असते, परंतु आपण आता दुपारी गेलो होतो, त्याच्यामुळे गर्दी बऱ्याच प्रमाणात कमी होती. त्याच्यामुळे असं फिरता आपल्याला इथं लोखंडी पट्ट्या बघायला भेटल्या. मग त्याच्यावर नीट बघितल्यानंतर आपल्याला कळले की त्याच्या साईडला बिल्डिंग बनवल्या आहेत जुन्या काळातले, आणि त्याचाच ग्राफिक मॅप इथे ह्या लोखंडी पट्ट्यावर बसवलेला गेला आहे. त्याच्याबद्दल तिथं इन्फॉर्मेशन देखील दिलेली आहे. आता हे समोर आपल्याच्या साईडच्या सर्व बिल्डिंग दिसतात, त्या जुन्या काळात बनवलेलं आहे आणि त्याचं रिस्ट्रक्चरिंग करण्याचं काम देखील भरपूर बिल्डिंगांचं चालू आहे सध्या. तर मरीन ड्राईव्हच्या परिसरात आपल्याला वानखेडे स्टेडियम देखील बघायला भेटतं. ते जर तुम्ही म्हटले तर नेक्स्ट टाइम आपण नक्कीच एक्सप्लोअर करू. त्यानंतर आपण चर्चगेट स्टेशनपासून डायरेक्ट बांद्रा स्टेशनला आलो होतो, तिथून रिक्षा पकडली होती. आता रिक्षाबद्दल सांगायचं म्हटलं, तुम्ही डायरेक्ट जर रिक्षावाल्याला विचारलं तर तो जास्त पैसे सांगतात. ते जर तुम्ही उबेरवरून रिक्षा ऑर्डर केली तर तुम्हाला कमी पैशामध्ये देखील तुमचं काम होऊन जातं. आता आम्हाला इथे येण्यासाठी सांगितले होते 90 रुपये, परंतु आम्ही ऑनलाईन 54 रुपयात इथे येऊन पोहोचलो. सो अशा पद्धतीने आपण येऊन पोहोचलोय बांद्रा बँड स्टँड येथे. आणि फक्त या घराचा दरवाजा उघड राहिला म्हणून इथे एवढी गर्दी जमली होती. त्याच्या मागचं कारण एवढंच होतं की इथे शाहरुख खानचा बंगला हा मन्नत विला म्हणून, आणि तोच बघण्यासाठी लोक एवढ्या प्रमाणात गर्दी करत होते. तर इथं आल्यानंतर भरपूर भारी अपार्टमेंट, त्याचसोबत बाहेरून आलेले पर्यटक आणि सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायला भेटत होत्या.
त्याच्याच बरोबर आपण जरा समुद्राचा पण आनंद घ्यावा म्हटलं, त्याच्यामुळे डायरेक्ट बीचवर गेलो, थोडाफार तिथला आनंद घेतला. आता इथं आल्यानंतर स्वच्छतेत थोडी कमतरता आपल्याला जाणवतेच, परंतु इथला सी व्ह्यू एकदम भारी होता. आणि त्याचबरोबर इथं नवीन झालेला पूल जो की बांद्रा आणि बांद्राची दुसरी साईडला जोडतो, तो एकदम भारी वाटतो. तिथून प्रवास करण्याची आपली देखील इच्छा होती, परंतु टायमाच्या अभावी ते आपण करू शकलो नाही. आणि इथला फोर्ट देखील आपण एक्सप्लोअर केला चांगल्या पद्धतीने. सो आता आपण बांद्र्याच्या टर्मिनल पाशी आहे, टर्मिनल नाही सॉरी काय बांद्र्याच्या बँड स्टँड पाशी आहे. हा ब्रिज आहे ना, काहीतरी खासियत आहे. इथं टू व्हीलर अलाउड नाही, फोर व्हीलरचा असतात, पण बऱ्यापैकी लोक इथं बघण्यासाठी येतात आणि खूप भारी आहे. आणि आपल्यासोबत आज क्रांती आहे, रामेश्वर आहे. ते जास्त गोरे झाले पण इट्स ओके, चालायचं का. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, एकदम भारी लोकेशन आहे मुंबईमध्ये आलं सरचं. सो फायनली डन फॉर द डे. आणि आपण आलो आता, आपली ट्रिप बऱ्यापैकी ओव्हर होण्यात जमा आहे. बांद्राचं आपण बऱ्यापैकी बांद्रा स्टेशन बांद्रा बघितलेलं आहे. आणि आता आपण बसची वाट बघायला आलो, डायरेक्ट स्टेशनला जाणार आहे. आणि स्टेशनला जाण्यासाठी पण इकडे लाईन लागलेली बघू शकतो आपण. सो फायनली फिरून झाले आणि आता आपण रिटर्न चाललो आहे. इकडं दादर टर्मिनलला आलेलं आहे. काय आवडलं मुंबईमध्ये सगळ्यात जास्त? काय ते मरीन ड्राईव्ह, छान पाणी. मग आणखीन मरीन ड्राईव्ह बिलकुल नाही आवडलं, पण आणखीन मग इकडं बांद्रा ठीक होतं. बांद्र्याचं काय आवडलं? पूल का? हो, पूल आवडला. बांद्र्याला मकर भारी भारी गाड्या पाहायला भेटल्या, आतमध्ये लावलेला जवळ नाही पाहायला भेटलं. विथ डिफेंडर डिपेंडर असल्यामुळे जरा विशेष वाटत होतं. आणखी काय नाही, पण आता घरी जायचं पण राहिलं आहे का नाही हो राहिलं, पण जावं लागेल. मला असं वाटतं आणखी एखाद लोकेशन पॉसिबल आहे. व्हिडिओ पूर्ण बघितलाच आहे, तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा.